तर हाय सगळ्यांना. तर काय बोलू मी, मला आज खायला काय नाही. डबा न्यायला भांडी तशीच आहे ती. गॅस आहे भरलेला. आता तांदूळ आणते. बघू एका मैत्रिणीला पैसे मागितलेत मी. तिला म्हणलं 200-300 रुपये सोड म्हणलं. मला काहीच नाही. आता पगार होईल माझी. पगार झाली की मी पण जाणार आहे गावाकडं. कारण अन्वी आजारी पडली. अन्वीची तब्येत लईच खराब झाली. म्हणजे उलट्या आणि नाक, आणि तिच्या उलट्या करायला लागल्या ना, तोंडातनं उलट्या, नाकातनं तोंडातनं संघाच उलट्या येते. त्या तापण हे लय तिला आल्या वाटतं. आईचा फोन आला तर अन्वी लई तापली. दीक्षा पण म्हणजे जरा आजारी पडली वाटतं. तर तिच्याकडे पण जायचं आहे. पण अन्वीचं जास्त महत्त्वाचं आहे. मला काही जण असे इतक्या भारी कमेंट आले की ताई तू म्हणजे नाही का अन्वीचा विचार कर, तू कशी काय राहिली अन्वीला सोडून. तर हा दादा, मी अन्वीला सोडून इतकं मोठं जीव केलेला आहे का नाही, इतकं मोठं काळीच केलं आहे की म्हणलं चला 4 पैसा म्हणलं अन्वीसाठी उपचाराला कामी येते. ते म्हणून मी आली इकडं पुण्याला. तर काय मागचा दिवस पुढंच आहेत. इथं आले तर खोली भाडं आलं, घरात खायला आलं, म्हणजे असते प्रत्येक गोष्टी असतात की आता काय तुम्हाला सांगावं, लपून सांगून काय बोलून उपयोग नाही. कसं आहे माहिती का, आपलंच होट आणि आपलंच दात असं झालंय. आता वहिनी म्हणते त्या की तुमचं तुम्ही बघा, बरोबर आहे ते. पण आता आपण आलोय म्हणल्यावर आपल्याला तर बघावं लागणारच आहे. आपल्याला तर कष्ट करावंच लागणार आहे. आणि सगळं निर्णय तर मलाच घ्यावा लागणार आहे. कारण तिथं मी अर्धी भाकर खाऊन होती, इथं अर्धी भाकर भेटेना, पोटाला महाग झाली. तर वहिनी मला म्हणतात की इथं यायची, जेवायची, राहायची. मी कधीच त्यांच्या इथं राहिली नाही. हा, जेवण हे केलं बरं का, मी मान्य करते मी. पण राहायला मला कधीच, मी अन्वीसाठी मी कधीच राहिली नाही. कारण अन्वीचा EM असायचा. तर तो EM पण आता कोण करायला नाही. आणि आईला तर काही जमत नाही, आंघोळ हे घालायला उचलून हे ते, म्हणजे बऱ्याच गोष्टी असते त्या अशा. ते डोक्याला टेन्शन कमी आहे का, तेव्हा अजून टेन्शन मला दुसरी देते ती. काय गरज आहे का वाईट बोलायला, सांगा बरं तुम्ही. मी काय चुकीचं केलंय? आता तुमचं टाक गेलं, तुम्ही आणलं, मी पण आणलं ना, मी पण आणलं. तुम्ही जसं आणलं तसं मी पण आणलं वहिनी. हे का नाही तुम्ही म्हणलात की हात आहे, तुम्ही पण हातभार लावला. माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी हातभार लावला. हा, तुमच्याकडे 1000-1500 होतं तर माझ्याकडे 500 तरी होतं ना, तेवढं मी केलं ना ॲडजस्ट. राहायला बरेच ना फुली वायली घ्यायचा. तर आता तुम्हाला समजलंच असं मी का घेतली म्हणून. तर आता मला मगाशी भाऊ म्हणत होता जेवायला काय आहे का. मी पावशेर तांदूळ नेलतं, हे भात शिजवून एवढंच. आणि सकाळी एवढसा खाल्ला, नाश्ता केला आणि एवढा डब्यात नेला, तेवढाच खाल्ला. आणि त्याला मी फोन केला तर त्याने फोन उचलला नाही. मग म्हणलं आता बाहेर गेलाय काय की, म्हणून मी घेतला खाऊन. परत आला, नाश्ता आलता, भज्याचा नाश्ता आलता. तर म्हणलं आता तुम्हाला खोटं वाटन तुम्हाला, मी भात सगळा खाल्ला म्हणून नाश्ता मी त्याच्यासाठी ठेवलाय. हो का, भजी त्याच्यासाठी. म्हणजे याच्यामध्ये येतं ना, कंपनीत येतो नाश्ता, तर त्याच्यासाठी मी नाश्ता ठेवला. रात्र आता याला जेवायला नाही म्हणलं, नाश्ता होईल म्हणलं म्हणून. तर तेव्हा आला पण 5 वाजता आला आणि म्हणला जेवा आहे का ग. म्हणलं अरे मी भात खाल्ला म्हणलं, सगळं नाश्ता आहे म्हणलं, आलेला ते खा म्हणलं. तर मला म्हणलं नको म्हणलं. मग मी गपच बसले. म्हणलं खाऊन आला असेल. आणि आता म्हणतो जेवायला काय बनवू. तर जेवायला आता माझ्याकडे 1 रुपया पण नाही राहिला. आता बघू, मैत्रिणीने पैसे दिले मला, तर मग मी म्हणजे तांदूळ 1 किलो आणीन, खायला काय आणीन, तेल हे घरात काय लागते ते आणीन. तर मी पण आता एवढा म्हणजे पगार होऊस तर थांबली, जाणार आहे मी पण भावा बहिणीनं. कारण माझं जसं असेल तसं तिथं असेल. मी आता जसं आहे तसं मी दिवस काढणार आहे. कारण अन्वीला मी नाही इकडं, म्हणजे मला मैत्र इथं माझं शरीर असलं ना तर जीव सगळा तिकडं लागलेला आहे. इतकं टेन्शन आलं मला, लय टेन्शन आलं. असं वाटतं की उडून जावं का पळून जावं.
पण माझा नाही इलाज आहे, माझ्याकडे 1 रुपया पण नाही जायला मला. म्हणून म्हटलं की आता एवढा दिवस काम केलंच आहे, तर म्हणलं अजून 2-3 दिवस म्हणलं. मग त्या साहेबाला मी म्हणलं की पगारी करा म्हणलं, मला माझी मुलगी आजारी पडली म्हणलं, मला जायचं. तर ते सर म्हणला उद्या म्हणजे या 2 दिवसात होऊन जातील. या 2 दिवसात झाल्या पगार की मी जाणार आहे भावा बहिणींना. तुम्ही मला वाईट म्हणा किंवा काय म्हणा, कारण माझं जसं असेल तसं माझ्या अन्वी सोबत. आणि बघू आता गावाकडं काम लागलं तर तिथं करणार आहे काम मी, नाहीतर नाहीच लागलं तर इलाज नाही, जसं असेल तसं असेल. मग काय बोलून आता, काय बोलू तर काय बोलू मी. वहिनीचा असा हेडो मी ऐकला की वहिनी मला म्हणल्या की ज्योतिताईला राग आला. मला राग नाही आला, मला कधीच राग येत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. मला किती काही बोललं, टोचून बोललं, कसं बोललं ना, तरी पण मी रागाला जात नाही. कारण जे तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे ते मी कधीच उपकार विसरू शकत नाही. पण वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं की आता मी सध्या इथं आहे, इकली मी सध्या इथं इकली आहे, म्हणून मला वाईट वाटलं, बाकी काहीच नाही. म्हणजे तुमच्या सवयी लागलेल्या आहेत त्या मला, म्हणून असं वाटलं की एकीला दोघी असलं म्हणजे काय वाटत नाही, म्हणून त्या गोष्टीत वाईट वाटलं मला, बाकी काहीच नाही. पण जसं असेल तसं आता तुमची मर्जी, तुम्ही मला म्हणताच आहे तर तसं आता वहिनी जसं असेल तसं असेल. मी आता तुम्हाला एका शब्दाने सुद्धा बोलणार नाही किंवा म्हणणार पण नाही वहिनी असं आहे वहिनी तसं आहे. मी फोन केला, मला काळजी लागून राहिली होती की वहिनी एवढ्या उशिरा गेल्या, पावसा पाण्याचा दिवस, लेकरं, म्हणून मी फोन केला. पण आता तुम्ही मानता तसं तर आता जाऊ द्या, मरू द्या, काय बोलून उपयोग नाही. बघू आल्यावर येणार आहे मी 2-3 दिवसांनी.